या कोकणात निष्ठावंत अगदी चाणाक्ष मतदार आहेत। त्यामुळे कुठल्या लाटेवर किंवा असं इथं मतदान होत नाही, तर एक उमेदवार बघून किंवा देशपातळीवरची निवडणूक असल्यावर देशपातळीवरचे जे मुद्दे असतात ते बघून इथं मतदान होतं। नक्कीच याचा फरक पडणार आहे, कारण विनायक राऊत दोन्ही वेळा युतीचे उमेदवार म्हणून लढलेले होते। भाजपची ताकद त्यांच्या मागे होती, परंतु आता मात्र ते चित्र नाही। उलट भाजपच्या विरुद्ध ते लढत आहेत। ज्याला आपण मतदान करणार ते मतदान सार्थकी ठरेल की नाही देश पातळीवर त्याचा नक्कीच विचार करतील। कारण काय, लोकांच्या नजरेसमोर कायमस्वरूपी शिवसेना म्हटल्यानंतर धनुष्यबाण हेच राहिलेलं आहे। फार कमी कालावधीमध्ये मशाल चिन्हाचा प्रचार शिवसेनेनं करायला घेतलेला आहे। सर्व लोकांपर्यंत पोहोचला आहे का नाही याचाही अंदाज येत नाही। पहिल्याच दिवसापासून चर्चेत असलेला रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ आता 7 मेला त्याची मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे। मात्र या जिल्ह्यात नेमकं राजकारण कसं आहे, नेमकी सध्याची परिस्थिती काय आहे, वातावरण कुणासाठी पोषक आहे, याची संपूर्ण आपण माहिती घेणार आहोत। आपल्यासोबत या जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार आहेत। सर, तुमचं तिघांचंही एबीपी माझामध्ये सुरुवातीला स्वागत। आपण जर बघितलं असेल तर पहिल्या दिवसापासूनच म्हणजे उमेदवारी मिळण्यापासूनच इथे चर्चा लोकसभा मतदारसंघात झाली होती। राणेनं उमेदवारी मिळाली, प्रचार आता संपत आला आहे। काय आहे इथलं सध्याची चित्र? अतिशय अतितटीची निवडणूक आहे यावेळची। राज्यात जे राजकीय वातावरण चाललं आहे, 1-1.5-2 वर्षापूर्वी जे काही बदल झाले आहेत राजकीय, त्यामुळे या निवडणुकीत नेमका मतदार कोणाच्या बाजूनं राहणार हे सांगणं फार कठीण आहे। एका बाजूनं महायुतीकडून नारायण राणेंसारखे अगदी निष्णात राजकारणी, कोकणातील अभ्यासू आणि कणखर नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, तर ते निवडणूक स्वतः रंगणात आहेत। लोकसभेच्या निवडणूक ती पहिल्यांदाच लढत आहेत। आणि दुसऱ्या बाजूने विनायक राऊत जे उद्धव सेनेचे सचिव आहेत आणि गेली 2 निवडणुकांमध्ये त्यांनी विक्रमी मताधिक्याने ते निवडून आले आहेत। अशा दोन्ही बाजूने अतिशय काटेची लढाई आहे। आणि यावेळी सांगायचं एक वैशिष्ट्य आहे की मागच्या 2 निवडणुकांमध्ये या कोकणात निष्ठावंत अगदी चाणाक्ष मतदार आहेत। त्यामुळे कुठल्या लाटेवर किंवा असं इथं मतदान होत नाही, तर एक उमेदवार बघून किंवा देशपातळीवरची निवडणूक असल्यावर देशपातळीवरचे जे मुद्दे असतात ते बघून इथं मतदान होतं। मागील 2 निवडणुकांमुळे नरेंद्र मोदींच्या साठी किंवा देशात त्यांचं नेतृत्वात सरकार येण्यासाठी मोठं मताधिक्य इथं राऊत यांना मिळालं होतं। यावेळीची परिस्थिती वेगळी आहे। यावेळी नरेंद्र मोदींच्या रूपाने नारायण राणे इथं उमेदवार आहेत, त्यामुळे त्यांच्याबरोबर ती मतं डायव्हर्ट होतात की विनायक राऊत ती पुन्हा आपल्याकडे वळवतात। कालच इथं उद्धव ठाकरेंची मोठी सभा झालेली आहे, याच्यातसुद्धा त्यांनी भावनिक आवाहन केलेलं आहे, कोकण कायम आपल्या पाठीशी राहतो, त्याप्रमाणे यावेळीसुद्धा कोकणाने आपल्याला हात द्यावा अशी त्यांनी भूमिका मांडलेली आहे। त्यामुळे आत्ताच्या कंडिशनला अतिशय चुरशीची लढत असल्यामुळे कोण निवडून येणार, कोणाच्या बाजूनं पारडं जड आहे हे सांगणंसुद्धा कठीण आहे। सर, नक्कीच कुणाच्या बाजूनं पारडं जड आहे हे सांगणं कठीण आहे। मात्र आपण अनेक वर्ष या जिल्ह्यातील राजकारण कव्हर केलं आहे। तुम्हाला काय वाटतं यावेळची निवडणूक कशी आहे? कारण आपण जर बघितलं 2014, 2019ला 14ला मोदी लाट होती, 19लाही मोदी लाट होती आणि त्यामध्ये विनायक राऊत हे विजयी झाले होते। आत्ताचं चित्र कसं आहे? कारण वेगळं आहे, कारण विनायक राऊत उभाटा गटाकडून आहे, तर दुसरीकडे भाजपकडून नारायण राणे उमेदवार आहे। नक्कीच याचा फरक पडणार आहे, कारण विनायक राऊत दोन्ही वेळा युतीचे उमेदवार म्हणून लढलेले होते। भाजपची ताकद त्यांच्या मागे होती, परंतु आता मात्र ते चित्र नाही। उलट भाजपच्या विरुद्ध ते लढत आहेत। त्यामुळे अशा स्थितीमध्ये त्यांनासुद्धा ही निवडणूक जड जाणार आहे। गेल्या 2 वेळासारखंच यावेळी प्राबल्य मिळेल किंवा त्यांना मताधिक्य मिळेल असं बिलकुल नाही। वेळेस आपण नारायण राणेंचा विचार केला तर नारायण राणेसुद्धा बऱ्याच कालखंडानंतर लोकसभेसाठी म्हणून पहिल्यांदाच या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत आणि त्याचं थोडंसं काहीसं अप्रूप या लोकांमध्ये निश्चितच आहे। दुसरी गोष्ट, नारायण राणेंनी त्यांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात इकडे बऱ्याचशा काही सोयीसुविधा त्यांच्या MSMEच्या माध्यमातून आणलेल्या आहेत, त्यामुळे त्याचाही विचार लोक करतील। आणि आता इथे एक असा ट्रेंड आहे, जसा महेश म्हणाला की लोकांचा इथे देश पातळीवर काय चाललं आहे ह्याचा आम्ही विचार करतो आणि नक्कीच आम्ही कोकणातले मतदार नक्कीच तेवढेच प्रगल्भ आहोत। देश पातळीवर नेमकं काय चाललं आहे, एखादा आपलं ज्याला आपण मतदान करणार ते मतदान सार्थकी ठरेल की नाही देश पातळीवर याचा नक्कीच विचार करतील। तरी पण दोघांनाही जे दोघेही 2.5 लाखाचं जे मताधिक्य मिळेल म्हणून दावा करतात, तो दावा मात्र तेवढासा मला बरोबर आहे असं वाटत नाही। त्यांना 50-60 हजार ते 1 लाखापर्यंत मताधिक्य मिळेल
कारण 6 मधले 4 मतदारसंघ हे नारायण राणेंना फॉर असले तरी 2 मतदारसंघ मात्र त्यांच्या विरुद्धच आहेत. त्यामुळे त्या 2 मतदारसंघात त्यांना लीड मिळते की मायनसमध्ये जात आहेत त्याच्यावर यांचं इथलं लीड ठरणार आहे आणि मगच काय तो निर्णय होईल. नक्की सर, आपण जर बघितलं असेल तर शिवसेनेच्या चिन्हावर पहिल्यांदा निवडणूक होणार नाही आहे, कारण मशाले चिन्ह उद्धव ठाकरे गटाला मिळालं आहे आणि दुसरीकडे पंजा देखील या निवडणुकीत चिन्हाचा परिणाम निश्चितपणे होणार आहे. कारण काय, लोकांच्या नजरेसमोर कायमस्वरूपी शिवसेना म्हटल्यानंतर धनुष्यबाण हेच राहिलेलं आहे. फार कमी कालावधीमध्ये मशाल चिन्हाचा प्रचार शिवसेनेनं करायला घेतलेला आहे. सर्व लोकांपर्यंत पोहोचला आहे का नाही याचाही अंदाज येत नाही. आणि विशेषतः जर व्यक्तिगणिक विचार केला तर नारायण राणेंचं कार्य उठून दिसतं. ऑन द कॉन्ट्ररी, विनायक राऊतांनी केलेली जी कामं आहेत ती त्यांनी मोस्ट ऑफ द जॉब्स त्यांच्या खासदार फंडातनं केलेली आहेत. या भागासाठी केंद्र शासनाचे असलेले वेगवेगळ्या प्रकारचे निधी आणण्यात ते कमी पडलेले आहेत अशी लोकांची भावना झालेली आहे. सातत्याने विनायक राऊत ज्या BSNLच्या सेवेबद्दल उच्चारोप करत असतात तर ती सेवासुद्धा ह्या जिल्ह्यामध्ये किंवा या मतदारसंघामध्ये फार कोलमडलेली आहे. आत्तापर्यंत ती जाहीरपणे चर्चेत येत नव्हती, परंतु निवडणुकीचा माहोल तयार झाल्यानंतर ही चर्चेत आलेली आहे. आणि याचा परिणाम असा होणार आहे की कुठंतरी नाही म्हटलं तरी थोडाफार चिन्हाबरोबर नाकर्तेपणाचा सेटबॅक त्यांना मिळणार आहे. सुरेश प्रभूंच्या विरुद्ध निलेश राणे जेव्हा काँग्रेसमधनं लढले होते तेव्हा सुरेश प्रभूंचा पराभव करून निलेश राणेंना निवडून आणण्यात नारायण राणेंचं मोठं राजकारण धुरंधरत्व होतं. त्यानंतर विनायक राऊतांकडनं जेव्हा निलेश राणे खासदारकीला पराभूत झाले तेव्हासुद्धा ते स्वतंत्र स्वाभिमान पक्षाच्या चिन्हावर लढले होते. त्यांच्याकडे कोणत्याही राजकीय पक्षाचं बॅकग्राऊंड नव्हतं आणि अशा वेळेलासुद्धा त्यांना 2.5-3 लाखांचं मताधिक्य मिळालेलं होतं. म्हणजे या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर आत्ताच्या घडीला नारायण राणेंचं पारडं जड दिसतं आहे. केंद्रात नारायण राणे मंत्री आहेत, केंद्रात भाजपची सत्ता आहे. त्यामुळे नारायण राणे आणि भाजप दोघांनाही हा प्रतिष्ठेचा प्रश्न करावाच लागणार आहे. त्यामुळे त्यांचे चान्सेस जरी जास्त दिसत असले आणि विनायक राऊतांचा प्रचार जरी 2-3 महिने अगोदर सुरू झालेला असला तरी या ठिकाणी फार घासून लढाई होणार आहे. 25 ते 50 हजाराच्याच फरकामध्ये कोणाचाही जो असेल तो विजय असेल. शिवसेना संपली असा जरी कितीही कांगावा केलेला असला, चिन्ह नसल्यामुळे एका अर्थी जरी ते शक्य असलं तरी कोकणातनं शिवसेना संपलेली नाही आणि संपणारही नाही. आपल्यासोबत सगळे इथले ज्येष्ठ पत्रकार होते ज्यांनी अनेक वर्ष या जिल्ह्याचं राजकारण जवळून पाहिलं. त्यांचं देखील असंच म्हणणं आहे की ही निवडणूक वाटते तितकी सोपी नाही आहे. विनायक राऊत यांच्यासाठी तितकी सोपी नाही, नारायण राणे यांच्यासाठी सोपी नाही. जो कुणी निवडून येईल तो फार त्याच्यासमोर लीड नसणार असं देखील यांचं म्हणणं आहे. कॅमेरा पर्सन दीपेशचा सुशांत सावंत, ABP माझा, सिंधुदुर्ग. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.